आता एखाद्या पॅरेंट्सना याचं जाणून घ्यायचं असेल की आपण कशा प्रकारे आपल्या मुलाचं संगोपन केलं पाहिजे, कशा प्रकारे पॅरेंटिंग केलं पाहिजे की ज्याच्याने त्याची मानसिक स्वास्थ्य त्याचं लॉंग टर्म साठी नीट राहील. मी खरं सांगू का, फार प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे तुम्ही मोबाईल तुमचा उघडला आणि अगदी इंस्टाग्राम फेसबुकवरती गेलात तर यू विल सी थाउजंड्स ऑफ सायकोलॉजिस्ट अँड काउन्सिलर टेलिंग यू की पॅरेंटिंग कशी असायला हवी, काय करायला हवं, काय करायला नको. तुम्हाला फार फार प्रामाणिकपणे फार जबाबदारीने मी सांगतो, पॅरेंटिंगमध्ये असा एक क्लिअर कट व्हाईट अँड ब्लॅक असा रूलच नाहीये की धिस इज राईट अँड धिस इज रॉंग. प्रत्येक मूल हे युनिक आहे आणि त्या मुलाच्या गरजा देखील त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये फार युनिक आहेत. तुम्ही कुठल्याही पॅरेंटिंगच्या ग्रॉसली तुम्ही सांगू शकता की अगदी अजिबात हे नाहीच करायला पाहिजे, तेच नाही करायला पाहिजे, जे खूप ग्रॉस आहे. पण फार स्पेसिफिकली असं असतं की एका मुलाला वाढवणं म्हणजे बेसिकली एक मुलगा जो मोठा होतोय त्याला त्याच्या हेल्थ बद्दल माहिती असणं, मुख्य म्हणजे जे पॅरेंट्स जे पॅरेंटिंगचे टिप्स घेत आहेत किंवा जे काही शिकत आहेत त्यांनी स्वतः सायकोलॉजिकल हेल्दी असणं हे जास्त गरजेचं आहे. आणि आत्ता असं पाहिलं जात आहे की जे काही अगदी अभ्यासाच्या संबंधी असो की खेळण्याच्या बाबतीत असो, मोबाईलच्या स्क्रीनच्या, आता हल्ली तर खूप म्हणजे अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये सायकोलॉजिस्ट आर टेलिंग यू की अँड गिव्हिंग यू आयडियाज की तुम्ही स्क्रीन टाइम कसा कमी करू शकता. ऑब्व्हियसली ते खरंही आहे. मला असं सांगायचं आहे की तुमच्या घरापुरतं तुम्ही काय करणं गरजेचं आहे ॲज अ पॅरेंट म्हणून एवढं करा. मूल वाढतायत, त्यांना नॅचरली वाढू द्या. फक्त एक आहे की तुमचं कुठलाही रोल, खास करून 5 ते 7 वर्षाच्या नंतरचा, हा गायडिंग पाहिजे. फारसं ऑथॉरिटेटिव्हली असू नये. हे फार मोघम असं एक नियम नाही म्हणता येणार मला, पण जे काही आहे ते असं आहे की हे एक वाक्य आहे की फार जास्त ऑथॉरिटेटिव्हली काही करू नका. दुसरं असं की देर इज नो आयडियल पॅरेंटिंग. आणि ज्या पॅरेंट्सला असं वाटतं की इथे माझं चुकलंय, तिथे माझं चुकलंय, ह्याचाच अर्थ तो पॅरेंट म्हणून सजग आहे. त्याला माहिती आहे की आपली इथे चूक झालेली आहे, इथे गिल्ट आलेली आहे. आणि मुलं वाढतात, मुलांना बऱ्याच गोष्टी कळतात सुद्धा आणि मुलं तुमचं ऐकतात सुद्धा. त्यांना फक्त कारण व्यवस्थित पाहिजे. माझं वैयक्तिक सायकॅट्रिस्ट आणि ॲज अ व्यक्ती म्हणूनही माझं असं एक सांगणं आहे की पॅरेंट्सनी मुलांसाठी फक्त अवेलेबल असावं. That is the core thing. That is the most important thing. That is the ideal parenting tip I can give you. की तुम्ही मुलांसाठी अवेलेबल असा. आपण मुलांना मोठं होताना बघतोय, आपण मुलांना मोठं करत नाही आहोत. खास करून महानगरांमध्ये हे फार पाहिलं जातं की मुलं मोठी होताना पॅरेंट्सला दिसतात, मुलांना आपण मोठं करत नाही. मुलं एनिवे होणार आहेत, फक्त तुम्ही अवेलेबल राहा. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. दॅट इज माय टिप फॉर आयडियल पॅरेंटिंग.